ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंडा कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी वरिष्ठ नेत्यांचा मान सन्मान ठेवून तसेच भावनिकतेचा विचार करून ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि मला संधी दिली आहे। त्याबद्दल मी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार व्यक्त करतो, असं प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार अक्षय कर्डिले यांनी केलंय। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होऊन 4 मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला। यामध्ये भाजपचे अक्षय कर्डिले हे तब्बल 1,12,587 मताधिक्यानं विजयी झाले आहेत। विजयानंतर राहुरी कॉलेज इथून गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत विजयी मिरवणूक काढण्यात आली। या दरम्यान अक्षय कर्डिले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। मिरवणूक राहुरी कॉलेजपासून नगर मनमाड महामार्गावरनं जिजाऊ चौक ते नवी पेठ ते शनी चौक पर्यंत काढण्यात आली। त्या ठिकाणी अक्षय कर्डिले यांनी शनिदेवाचं दर्शन घेतलं। आमदार अक्षय कर्डिले पुढे म्हणाले की हा विजय माझा एकट्याचा नाही, मतदारसंघामधील प्रत्येक माणसाचा हा विजय आहे। आज मी आमदार झालो याचा मला अजिबात आनंद नाही। आज माझा वाढदिवस आहे। माझ्या आयुष्यामधील हा माझा पहिला वाढदिवस आहे की मी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे माझ्यासोबत नाही आहेत। माझ्या आयुष्यामधील हा माझा पहिला वाढदिवस आहे की स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे माझ्यासोबत नाही आहेत। याचं मला फार मोठं दुःख आहे। यापुढे तुमच्या प्रत्येक सुखादुःखात मी तुमच्यासोबत असणार आहे। वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमामधून या मतदारसंघामधील प्रत्येक कामं मार्गी लावले जातील, असं मत आमदार अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केलं। तर यावेळी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। याप्रसंगी हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। आपल्या सर्वांच्या वतीने प्राजक्ताला, त्यांचे परिवार आणि त्यांच्या संघटनेचे मनापासून आभार। तर निश्चितपणे आपण सर्व मिळून भविष्याच्या वाटचालीमध्ये एकत्र राहून भविष्याची चांगल्या दिशेने आपल्या मतदारसंघामध्ये जे करता येईल हे माझी पूर्णपणे ताकद लावत, जसं जो विश्वास मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आपल्याला दिलेला आहे की तुम्ही कुठलंही काम सांगा अक्षयला तर ते काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी आहे। तसंच आपल्याला 100% या गोष्टीची मी खात्री देतो। येणाऱ्या काळामध्ये आपला राहुरी नगर आणि पाथर्डी आपल्या या मतदारसंघामध्ये मी येणाऱ्या 29 पर्यंत एकही काम शिल्लक ठेवणार नाही, या गोष्टीची मी खात्री आपल्याला सर्वांना देतो। मनोज साळवे सह महेश दाने, C24 तास, राहुरी।